वर्ष झाली महाडमध्ये ट्रॉमा केअर सेंटर नुसतंच उभारून ठेवलं आहे। यामध्ये नागरिकांना चांगल्या सुविधा, चांगल्या उपचारांपासून वंचित राहायला लागते। कारण ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जी आरोग्य यंत्रणा महत्त्वाची आहे ती नसल्या कारणाने सामान्य नागरिकांना चांगले उपचार मिळू शकत नाही। सरकारचं आणि महाड प्रशासनाचं ट्रॉमा केअर सेंटरकडे आजही दुर्लक्ष झालेलं दिसून येतं। त्यातच आता नवीन पराक्रम भाजप सरकारकडून पाहायला मिळतोय। अर्थातच महाड तालुक्यातील केंबुर्ली या परिसरामध्ये नवीन शासकीय रुग्णालय उभारणार असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि महाड प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। या शासकीय रुग्णालयाचे नाव सुपर मल्टी स्पेशालिस्ट असून या शासकीय रुग्णालयामध्ये 200 बेड असणार। चांगली सुविधा आणि चांगले उपचार सामान्य नागरिकांना मिळणार असे सांगण्यात येत आहे। पण आता प्रश्न असा निर्माण होत आहे की महाडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेल्या महाड ट्रॉमा केअर सेंटरची परिस्थिती विचित्र झालेली पाहायला मिळते। या ट्रॉमा केअर सेंटर मधील सामान्य नागरिकांना चांगली सुविधा किंवा उपचार देखील मिळत नाहीत। त्याचप्रमाणे सीटी स्कॅन, MRI, सोनोग्राफी या महत्त्वाच्या आरोग्य यंत्रणांबरोबर तज्ञ देखील या रुग्णालयात नाहीत। तरीही भाजप सरकारकडून केंबुर्ली या परिसरात शासकीय सुपर मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालय उभारण्यात येणार आहे। याच शासकीय रुग्णालयामध्ये कशावरून सामान्य नागरिकांना चांगली सुविधा किंवा चांगले उपचार मिळू शकतील असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। मुळात कसं असतं की उपचार कोण करतो तर डॉक्टर करतात आणि तिथे डॉक्टर येणं गरजेचं आहे। ते डॉक्टर तिथे राहिले पाहिजे। मग ते डॉक्टर राहण्यासाठी त्यांच्या काय गरजा आहेत त्या गरजा जर सगळ्या इथं पूर्ण होणार असतील तर ऑटोमॅटिकली तिथे डॉक्टर राहू शकतात आणि डॉक्टर तिथे पूर्ण स्टाफ म्हणजे त्याला लागणारा पूर्ण स्टाफ तिथे अवेलेबल केला जाणार आहे, उपलब्ध करून दिला जाणार आहे की जो कदाचित ग्रामीण रुग्णालयामध्ये कदाचित नसावा पण तो पूर्ण स्टाफ किंवा पूर्ण कर्मचारी म्हणजे अगदी तुमचा वैद्यकीय कर्मचारी असू दे, तुमचे सफाई कर्मचारी असू दे, जे काय असतील ते पूर्ण क्षमतेने तिथं असतील आणि जर वैद्यकीय अधिकारी असतील, कर्मचारी असतील आणि जर ते काम करत असतील तर ते रुग्णालय त्या सगळ्या प्रकारच्या सेवा म्हणजे सगळ्या प्रकारच्या ऑपरेशन, सगळ्या प्रकारच्या रुग्णसेवा तिथे मिळतील। यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही। तुम्ही दावे करा, प्रतिदावे करा, कुणी बांधा, एम्स आणा, एम्स सारखं रुग्णालय आणा किंवा 200 कोटांचं म्हणताय ना ते चालवा, पण नागरिकांना सुविधा द्या एवढंच या निमित्ताने सांगू। या महाडचं जे हॉस्पिटल आहे तिथं सुविधा आहे, किमान कर्मचारी उपलब्ध करून द्या, योग्य डॉक्टर उपलब्ध करून द्या एवढंच शासनाला या निमित्ताने सांगेन। उगीच जे आता सरकार आहे ते जुमलेबाजांचं सरकार आहे। महाडकरांना मोठी मोठी स्वप्न दाखवायचं बंद करा, वास्तवात या। शहराची गरज जी आहे ते आता साथीचे रोग येतील किंवा पावसाळ्याचा काळ आहे, व्हायरल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढेल। नागरिकांना आरोग्य सुविधा महत्वाची आहे, त्याच्याकडे प्रामाणिकपणे लक्ष द्या। तुमच्या 200 कोटांच्या जुमलेबाजीला आता महाडकर काय फारसे भाळलेले नाहीत, होईल तेव्हा बघू। आता ते काय कुठं अस्तित्वात आहे अशातली परिस्थिती नाही। जे आहे ते चालवा, जे घर राहण्यासारखं आहे ते नीटनेटकं करून द्या। बाकी बंगला, गाडी याची स्वप्न आम्हाला दाखवू नका। मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।